हाय मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. चला आज आपण बनवूया मसाले भात. गावी मसाले भात कसे बनवतात. हे घेतलेत बासमती तांदूळ, बटाटू पावटा, कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता आणि खडा मसाला आणि कोथिंबीर, जिरे, हळद, लाल तिखट, तेल, मीठ. आता कुकर तापलाय, आपण त्यात 4 चमचे तेल घालूया. चार चमचे तेल. आम्हाला तेल 4 चमचेच लागतात. जर तुम्हाला एक्स्ट्रा तेल लागत असले तर तुम्ही टाकू शकता, तसं काही नाही. आता आपण तेल गरम झाले की त्यात आपण टाकणार आहे तेल गरम झाले का बघितलं, झाले. आता आपण त्यात टाकणार आहे कांदा टाकून परतून घ्यायचा, लाल होईसपातूर भाजायचा. इतका पण लाल नाही करायचा, थोडंसंच लाल कलर आला पाहिजे कांद्याला. कारण कांदा शिजला पाहिजे थोडासा, नाहीतर ते आपण भात जेव्हा खातो ना तेव्हा कचकच लागतो कांदा. आता आपण टाकणार आहे टोमॅटो पण आपल्याला थोडेसे लालसर होण्यासाठी भाजायला पाहिजेत. आपण भाजून घेणार आहे लाल होईसपातूर. थोडेसे परतून घ्यायचे, एकदा दोनदा, थोड्या वेळ 5 मिनिटं थांबून द्यायचे, म्हणजे ते लाल होऊन थोडेसे लाल येतात. लई पण लाल नाही, थोडासा लाल कलर आला पाहिजे. बघा आता मी 2-3दा परतून घेतलं. टोमॅटो, कांदा कसं थोडे लालसर दिसायला लागलेत ना, तसे थोडेसेच लालसर आले पाहिजे, नाही तर तुम्ही लई भाजले तर कडू पण लागू शकतो. आता आपण टाकलेत त्यात जिरे टाकून पण आपण परतून घ्यायचे. पुन्हा टाकायचं आहे तमालपत्री, खडा मसाला. आपण सगळा खडा मसाला, तमालपत्री, जिरे टाकल्यावर परतून घेऊया आणखीन एकदा. पुन्हा आपण टाकणार आहे कढीपत्ता टाकल्यावर पण परतून घेऊया. म्हणजे एक मिश्रण करून घ्यायचं आपण जेव्हा टाकल तेव्हा. आता आपण टाकूया पावटा आणि बटाटो. त्याआधी स्वच्छ धुवून घेऊया. स्वच्छ धुवून घ्यायचं. मी एकदा धुवून घेतला आहे, आणखीन एकदा तुम्हाला दाखवण्यासाठी धुवून घेतलं आहे. शक्यतो 2दा धुवून घ्यावा. आधी पण धुवून घ्यायचा, नंतर पण धुवून घ्यायचा. आता पूर्ण पावटा आणि ते बटाटोचे असे मोठे मोठे काप करायचे. छान लागतात मोठे काप केला, मस्तच भात होतो. टेस्टी तर एवढी छान लागते ना. आणि बटाटो हा सगळ्यांनीच आवडतो, लहान मुलापासून ते मोठ्या वयस्कर माणसांच्या पातोर बटाटो हा सगळ्यांनी आवडतो. बघा बरं, मी आता सगळं त्यात टाकणार. आणि बटाटो हा पौष्टिक आहार पण आहे, कारण की पौष्टिक आहे तो बटाटो. आपण लहान मुलांनी उकडूनच देतो ना. आणि मसाले भातात शक्यतो टाकला तर लहान मुले पण आवडीने खातात, म्हणून मसाले भातात असे मोठे काप करून टाकायचे. कारण लहान मुले कसं जे आवडते तेच वेचून खातात शक्यतो. जेव्हा आपण मोठा टाकू शकतो ना, तेव्हा आपण आपल्या मुलांनी जर देऊ शकतो, रडायला लागले तरी पण आपण देऊ शकतो त्यातलं काढून शक्यतो. म्हणून आम्ही शक्यतो मोठे काप टाकतो. आता आपण हळद टाकूया. आपल्याला जितकी आवडती ना हळद तेवढीच टाकायची. कुणाला जास्त आवडती, कुणाला कमी आवडती. आता आपण लाल तिखट टाकूया चवीनुसार. लाल तिखट टाकल्यावर भात एवढी टेस्ट होतो ना, मस्तच लागतो भात. आणि लाल तिखट म्हणजे लहान मुलांनी खायला कसं, आपण लहान मुलं असले की लय शक्यतो तिखट टाकत नाही, म्हणून मी कमीच टाकले तिखट. आता टाकूया मीठ. मसाले भातात कोण आमटी शक्यतो घेऊन खात नाही, कोरडा भातच खातो. त्यामुळे कोरड्या भातात जर लाल तिखट जर तुम्ही टाकले ना तरीसुद्धा ते छान लागतो भात आणि एवढा टेस्टी लागतो ना. तुम्ही खरंच नक्की करून बघा भात कसा लागतोय. आणि केल्यावर मला खरंच सांगा की कमेंटमध्ये भात कसा झाला, कसा लागला.
कशी त्याची टेस्ट होती. आणि अशीच करा, मी अशी तुम्हाला रेसिपी दाखवते ना, सेम असा भात करून बघा तुम्ही. तुम्ही खरंच म्हणशीला खरंच ताई एक नंबर. आता मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते. मी ही तांदूळ दुकानातून आणलेत, बासमती तांदूळ आहेत. पण स्वच्छ पाकडलेत, नीट केलेत आणि धुवून पण घेतलेत. काय 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 करतात की तांदूळ धुईत नाहीत, कारण की दुकानात आणलेत दिसतेत छान स्वच्छ आहेत, पण ती कसं पॉलिश केलेलं असतात, त्याला कधी पावडर लावलेली असेल, नाही तर एखादी आळे असेल, काय असू शकतात, किडा असू शकतात, आपण काय बघू शकत नाही. कारण आपण डोळ्याच्या माघारी काय करतात काय माहीत नसते आपल्याला. त्यामुळे शक्यतो आपण जरी दुकानातून आणला तर शक्यतो ते धुवून घ्यावा, पाकडून घ्यावा, नीट करावा. आम्ही तर करतो, तुम्ही करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा मला. बघा तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यावर कसं पांढरा खड तांदूळ पण दिसायला लागला. कारण दुकानातला माल हा स्वच्छच आपल्याला दिसतो, कारण की त्यासनी विकायचा असल्यामुळे ते कसं स्वच्छ करूनच विकतात. पण तरी पण ते कसं लय दिवस झाले एखाद्या वेळा आणून ठेवलेला असू शकतो, काय असू शकतो. त्यामुळे आपण पण शक्यतो आपल्या डोळ्याखालनं घालण्याची गरजेचं असतं. त्यामुळं शक्यतो नीट करून घ्यावीत. आता बघा मी तांदूळ टाकलेत, आता पूर्ण परतून घेणार, कारण की तांदळाला आपण जी टाकले ना मसाला वगैरे सगळा, ती तांदळाला एक मिश्रण व्हावं म्हणून आपण एकसारखं परतून घेऊया. बघा वास तर एवढा छान यायला लागला आहे ना, मस्तच वासानंच असं वाटले पोट भरायला लागले. आता मी अर्धा तांब्या पाणी ओतले, अजून 1 तांब्या पाणी ओतणार आहे. हो का 1 तांब्या पाणी ओतते आणि बघते आणि शक्यतो पाणी लागते का काय. शक्यतो काही काहीसनी भात गिचका आवडतो, काही काहीसनी सटसटीत आवडतो, पण शक्यतो आम्हाला भात गिचका आवडतो. म्हणून मला अजून वाटते की 1 तांब्या पाणी त्यात ओतावे, म्हणून अजून मी 1 तांब्या पाणी ओतले. आता आपण मीठ वगैरे आधीच टाकले, आता फक्त आपण टाकणार आहे वरनं कोथिंबीर. बघा मस्तच. आता आपण लावूया कुकरला टोपण. कुकरला टोपण लावताना पण कधी पण चारी बाजूला पण लागले का चेक. कुकरला टोपण लावलं, आता मी चेक करून घेणार चारी बाजूला टोपण व्यवस्थित लागले का, कुठनं हवा जात्या का. हा भात झाला. आता कुकरचं टोपण उघडते हवा काढून. वाव मस्तच, वास तर छान आला भाताचा, टेस्ट पण खूप छान असा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन व्हिडिओवर पुन्हा आपण भेटू. नवीन